मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावते, पश्चिम रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे। पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे, तर पश्चिम रेल्वे देखील 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। मीनाक्षी, काय सध्याची अपडेट? मेघना, ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा मग हवाई वाहतूक असेल, या सगळ्यावरतीच पडलेला पाहायला मिळत आहे। खरं तर जनजीवन ही विस्कळीत झालेली आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे घराबाहेर पडलेले सर्वसामान्य आहेत किंवा मग जे प्रवासी आहेत ते अनेक ठिकाणी अडकून पडलेले पाहायला मिळतात। सध्या मध्य रेल्वेची परिस्थिती पाहिली तर मध्य रेल्वे ही 15 ते 20 मिनिटांना उशिराने धावत आहे। तर तिथेच पश्चिम रेल्वे मार्ग जर आपण पाहिला तर वसई विरार या सगळ्याच भाईंदर असेल या सगळ्या परिसरामध्ये ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे तिथले काही लोकल जे आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही लोकल जे आहेत त्या संत गतीने सुरू आहेत। तिथे देखील 20 ते 30 मिनिटांनी या लोकल ट्रेन ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत। सध्या दादरच्या इथल्या काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया। मध्य रेल्वेची वाहतूक जरी सुरू असली तरी मात्र धीम्या गतीने ही संपूर्णतः सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की बाहेरच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या देखील काहीशा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि याच बाहेरच्या ट्रेन्स ज्या आहेत त्याचे जे प्रवासी आहेत मागच्या 2 ते 3 तासापासून आपल्या ट्रेनची वाट बघत आहेत। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। तुम्ही कुठे जाण्यासाठी निघाले होते आणि किती तासासाठी तुम्ही थांबलेले तिथे दादरच्या स्टेशनवरती? हम 2 घंटे से यहाँ पर मौजूद है और तकरीबन 2 घंटे से हम अपने फैमिलीज के साथ यहाँ मौजूद है और हम भुसावल जा रहे हैं। हम दादर बलिया स्पेशल जो ट्रेन है उससे जा रहे हैं, लेकिन ये बहुत बड़ी तकलीफ है। रेलवे को ये तकलीफ को दूर करना चाहिए, पहले ही मैसेज दे देना चाहिए। हम लोग CST से 3 घंटा पहले निकल गए और इतनी भारी बारिश है और बारिश में बैठने के लिए भी जगह नहीं है। हम आप देख सकते हैं हम कैसी जगह पर बैठे हुए हैं, तो ये असुविधा बहुत बड़ी है, इसलिए इसका कुछ ना कुछ हल निकलना चाहिए। अभी कितने बजे का ट्रेन है? कुछ अनाउंसमेंट किया है क्या? कुछ मैसेज दिया है क्या? ट्रेन तो 2:05 का था, लेकिन मैसेज ऐसा आया है कि 6:30 पर आएंगी ट्रेन। जवळपास आपण पाहतोय की 4 तास ही ट्रेन उशिराने आहे आणि संपूर्ण कुटुंब आपण पाहतोय की या प्रवाशाचं संपूर्ण कुटुंब इथे दादरच्या स्टेशनवरती बसलेलं पाहायला मिळतंय। तसंच अनेक कुटुंब जे आहेत ते या संपूर्ण तास आपण पाहतोय की प्लॅटफॉर्म नंबर 13 असेल 14 असेल या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात। बाहेरच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या काहीशा रद्द केल्यात, तर ज्या बाहेरून ट्रेन्स मुंबईमध्ये येणाऱ्या आहेत त्या देखील काही ठिकाणी थांबलेल्या आहेत, कारण काही ठिकाणी दरड कोसळलेली आहे तर अनेक ठिकाणी ट्रॅक्सवरती पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ही संपूर्ण उशिरा ज्या ट्रेन्स आहेत त्या पाहायला मिळतात। कुठेतरी आपण पाहतोय की या प्रवाशांचा निश्चितच या ठिकाणी त्यांना नाहक त्रास होतोय, पण तरी सुद्धा आपण पाहतोय की मुसळधार पावसाचा हा फटका जरी लोकल सेवेवरती असला तरी ही जनजीवन जी आहे ती विस्कळीत पूर्णपणे झालेली पाहायला मिळतेय। मेघना, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।